बाबा ह्या मुलांनी ना मला फसवलं. माझे काय फोटो आहेत त्याच्याकडं, त्याच्यामुळे तो मला सारखी धमकी द्यायचा की ते फोटो मी तुझ्या बाबाला दाखवन, तू मला पैसे दे, मला 2 लाख दे, 3 लाख दे, सारखं त्याचं चालू असायचं. मग तुमची पण तब्येत खराब होती हे मी तुम्हाला सांगू शकत नव्हते, म्हणून मी एक खोटे लग्न करायचा निर्णय घेतला. तुझ्या कोण प्रेम करताय? माझं फक्त पैशामध्ये प्रेम होता. अरे तुझी लायकी कळली रे मला, काय तुझी लायकी ती. पांडुरंग हरी मुलगा आणि सुनबाई अपघातात गेल्यानंतर फार जीव लागलाच नाही प्रपंचात आपला. पण काय करणार, ते दोघांची शेवटची निशाणी म्हणून त्यांची मुलगी माझ्याकडे आहे, म्हणजे माझी नात. नाही तशी नात मला जीव लावते, तो भाग नाहीये. पण किती केलं तर परक्याचं धन, आणि मी जायच्या तिथे लग्न झालं तर बरं वाटेल. बराच वेळ कुठे गेली काय कळणार. अगं काजल, हो बाबा, अरे बाळा, तुमच्याकडेच यायला लागले होते मी होय ना? आता. हा काय चाललंय बाळा? काय नाही, निवांत हो का? जायचंय मैत्रिणीकडे जरा. मैत्रिणी जायचंय? हा हा, हे बघ आता वाजायचं काय तुला सांगायचं नको. लवकर जा आणि लवकर ये. हो, काय लवकर झालंय? जाते आणि लवकर येते. काय रे, माझी थोडी तब्येत आता आजकाल ढासळायला लागलेली. काय झालं बाबा एवढं? काय होतंय आता थोडं, आता बघ ना, 2 गेले, 3 गेले, 2 राहिले बघ माझ्या आयुष्यात. आता कधी कधी डोळे झाकणारच माझे. हा, काय बोलताय बाबा, तुम्ही एकटेच होतो मला. अहो आता जे आहे ते सांगितलं तुला. एक काम कर, काय हो लवकर बाबा? जा, लवकर ये. हा, हो बाबा. जा. आणि जाताना मोबाईल ने, म्हणजे मोबाईलवर बोलता तरी येईल काय झालं काय नाही तर. हा, हो. हा. आणि मला सांग, काय तुला तुझ्या आईबापांची आठवण येते का नाही का? येते ना बाबा आठवण, पण तुम्ही असलं ना कोणाची एवढी आठवण येत नाही. तुम्ही सगळ्यांची जाणीव भरून काढता. हो ना, आता काय करावं. फार वाईट प्रसंग होता का तो. माझ्या डोळ्यासमोर ते 2 माझी माणसं गेली. पण जाताना त्यांनी तुला माझ्याजवळ दिलं, सांगितलं बाबा तिला वाढवा, मोठी करा. आणि तू पण काय कमी झाली नाही, तू पण झालं शिक्षण घेतलं. हो बाबा. हा, हरकत नाही. आता एक काम कर, बोला ना. तू मैत्रिणीकडे जाऊन ये. हा, तोपर्यंत जरा मी 1-2 फोन करायचं मला करतो. हा, बर चालतंय बाबा. हो हो, येऊ मी? हा हा, ये. हा, किती वेळ लागेल काय नाही हिला. एवढ्या वेळची वाट पाहतोय, अजून येणार दरवेळेस उशीर यायचा. काय करतो महेश? आले बघ मी आज लवकर. आली वय? मग एवढा लवकर तू आज आली? हा, बाबांना म्हणलं मैत्रिणीकडे चालले मी, म्हणून लवकर आले मी. हा वय. हा. म्हाताऱ्याला वाटतंय का बरं? ए माझे बाबा येत, म्हातारा काय म्हणतो, बाबा म्हण ना. बरं तुझे बाबा हा. वाटलं का बरं? हा आता वाटतंय बरं, पण तब्येत जरा त्यांची खूप खराब आहे. अरे हा ना. हो. ए महेश, आपण लग्न कधी करायचं? लग्न? हे लग्न काय असतं? महेश असं काय करतोस रे? अरे चेष्टा करत होतो मी तुझी. हा, मला वाटलं खरंच म्हणत होता की काय. नाही. बरं मला एक सांग, तुला मी नाही का 2 लाख रुपये आणायला लावले होते, त्याचं काय आलं? अरे माझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे, मी कशी पैसे मागणार ना त्यांना? ए महाग पैसे? हा, अरे पण तब्येत लय खराब आहे रे बाबांची. तुला माहिती आहे ना माझ्याकडे काय आहे? हा, फोटो व्हायरल करून टाके ना मी. बरं मला सांग कधी आणणार पैसे? अरे बाबांची तब्येत खराब आहे म्हणले ना मी तुला. मग आणणार कधी? उद्या आणन मी, प्रयत्न करन. उद्या? हा. एवढं लक्ष ठेव. आजचे 2 उद्याचे 1, असे 3 लाख रुपये आणावं लागेल तुला, ते अरे पण पण- व्याजा सकट. हा, व्याज सकट माझ्याकडून व्याज घेणार का तू? मग हे बघ, जास्त नाटके करू नको बरं का, नाहीतर मी त्या म्हाताऱ्या समोर आपले फिरायला जायचे जे फोटो आहेत ना ते सगळे व्हायरल करा ना. काय करा? नको रे दाखवू बाबांना, त्यांना आधीच लई त्रास होतोय. अटॅक बिटॅक आला तर काय करणार? हे मला असं भोसटपणा नको दाखवू. असं काय करतो रे महेश? तू माझ्यावर प्रेम करतो का माझ्या पैशांवर प्रेम करतो? तू असं बोलतोस. मला तू आवडती पण मला पैसे सुटत नाही. काय बर मी उद्या आणन. बरं ये घेऊन उद्या जा. उद्या दिले तर 1 लाख तरी वाढतोय ना. हा,
येडे ये बुजगाव ना. बाबा परमेश्वरा, बाबा काय होतंय? बाबा अगं थोडा त्रास होतोय का मला? काय होतंय? तुम्ही गोळी खाल्ली का? अगं गोळी खाल्ली होती, बीपीची गोळी खाल्ली? पण मला त्रास होतोय. काय होते बाबा? ऐक ना काजल, काय काजल मला वचन दे. काय वचन देऊ बाबा? काय होते तुम्हाला? हे बघ, आता माझं काय खरं नाहीये, तेव्हा एक काम कर, माझ्या डोळ्यासमोर तुझं लग्न व्हावं असं मला वाटतं ग. काय माहिती का, मी माझ्या मृत्यूपत्रात असं लिहून ठेवलंय की माझ्या मृत्यूनंतर माझी सारी इस्टेट माझ्या काजलला मिळावी. हो बाबा, पण एवढा त्रास होतोय तुम्हाला, आपण दवाखान्यात जाऊ ना, लग्नाचं बघू ना आपण. तुम्ही सांगत तसं ऐकून करते घे, मी. ऐकून घे, काही कर, पण येत्या 2 दिवसात तू लग्न करून तुझा नवरा आणि तू इथे ये. हो बाबा, तुम्ही म्हणून मी तसं करेन. मला वचन दे. वचन देते मी बाबा तुम्हाला, दुसऱ्या दिवशी मी लग्न करेन आणि तुमच्या डोळ्यासमोर मी लग्न करेन. ड्रायव्हरला सांग गाडी काढ म्हणून, आपण दवाखान्यात जाऊ. हा. ड्रायव्हरला आवाज दे. ड्रायव्हर गाडी काढा, मी आले. बाबांना हॉस्पिटल मध्ये न्यायचंय. चला बाबा सावकाश. हा बोल. अरे कसलं काय, इकडे थांबलोय बाबा मी. करायचे तर आपले काम काय आहे तर. हा जाऊन दे, चल ठेवू का, घे तेवढे काम उरकून. स्वतः ना करा किरकिर जाते आपली. अरे टाइम होत आलाय, अजून येईना काहून घे का ना. महेश. हा आली का? हो. हा पैसे. अरे काय एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झाला आता? बाबा ना, हा बाबांना हॉस्पिटल मध्ये नेलंय. काय म्हणती, हॉस्पिटल मध्ये? हा. अरे वा वा, म्हणजे तो एवढा का आनंदित झालाय? हा तो म्हातारा गेल्यानंतर आपल्या नावावर इस्टेट होईन की नाही? हा अरे इस्टेटीचं काय, माझे ना बाबा मला एकूण ते एक रे, मला कोण नाहीये. सगळ्यांना एकूण ते एकच असतात ना, तुझं काय वेगळं आहे काय? पण मला आई बाप नाहीत ना, माझे आजोबा आहेत ते. हा मग काय ते, त्यांच्याशिवाय मला कोण नाही. पण माझे बाबा काय म्हणलेत माहिती का, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या डोळ्यासमोर माझं लग्न झालं पाहिजे. मग आपण लग्न करू ना, कोण? मी? आपण दोघं. नाही एडी बिडी काय तू? का? लग्न बिग्न आता सध्या मला याच्यात गुतून नाही पडायचं. असं काय करतोयस रे, माझ्या बाबांच्या डोळ्यासमोर लग्न करायचंय. अरे त्या म्हाताऱ्याची काही पण ख्वाहिश असती, त्या असं कुठे असतं का? मग ऐक ना, काहीतरी दुसरा मार्ग काढ ना. बरं एक काम करू आपण, आपल्या इथे ना एक कामगार आहे, त्याच्यासोबत करून टाकतो लग्न. हा पागल आहे काय तू? माझं प्रेम तर तुझ्यावर येणार आहे. अरे नाटक म्हणून, तुला समजतं का, नाटक म्हणून करायचंय. खरं खर्च कोण करणार लग्न? प्रॉमिस कर मला, माझ्यासोबत लग्न करणार म्हणून. प्रॉमिस होय. हा बरं ठीक आहे, प्रॉमिस. चल जाऊ दे. हा बर. हा बरं एक काम करू, त्याला बोलून घे तुम्ही. हा त्यासोबत तो लग्न चालतंय. लावून देऊ खोटं हा. खोटं, आणि त्या म्हाताऱ्याला दाखव की झालंय बुवा आमचं लग्न, कधी स्टेट नावावरती काय. हा. हा तोंड पाडू नको बसू आता, हाच थोडं. हा एवढी आनंदाची बातमी आहे. चल चल. अयो, ए आमल्या उरकलं काम तो? झालं मालक. तरी घाल शर्ट. का लग्न करायचंय तुला आता. मला? हा आनंदी हो, थोडं आनंदी हो. आपण मालक अचानक काय असं? तुला काय करायचं, जेवढं सांगितलं तेवढं कर बाबा तू. आपण मालक, मला कोण द्यायचं पोरगी? अरे माझा आयटम आहे. हा आता माझं कसं आहे, माझं वय नाही सध्या लग्नाचं, नंतर चांगली पोरगी बघून करा. सध्या पुरतं हिच्यावर प्रेम आहे. हा आता हिच्या पैशावर आहे माझा डोळा, तो पैसा घ्यायचा माझ्या नाव करून. खोटं खोट्याचं लग्न करायचंय तुला. हा आणि तू म्हणत होता ना दरवेळेस मला पैसे पाहिजे, 10,000 5,000. मला पैसे लागतात. तुला 25,000 रुपये देईन. किती? 25,000? हा 25,000 देईन. लग्न करायचं, हा. चेहऱ्यावरती दिसून द्यायचं नाही खोटं आहे म्हणून. अजिबात नाही, हा अजिबात नाही. हा चालन. तुम्ही म्हणता ना तसं मालक, पण 25,000 देताना. बघ आता हा. मी बोललो म्हणजे हा विषयच नाही. हा. चल घाल शर्ट, हा, जायचंय. लगेच हा. घालतो. हा पण कोण काय म्हणायचं नाही ना? मी आहे ना. हा. हा बस. मग बाकी नाही काय अडचण. हा चल. उरक्या पटकन. हा, हा. हा चल. मनापासून सगळ्यामध्ये आनंद यायला लागलाय. दवाखान्यात गेलतो, डॉक्टर म्हणले जास्त दंगा करू नका, बरं वाटते, बरं आनंद वाटतोय आता.
बाबा अरे काजल, तुमची इच्छा होती, बसा ना हो. पाया पडू बाबांच्या. काय? बाबा तुमची इच्छा होती ना मी लग्न करावं म्हणून हा, मी लग्न केलं. बरं 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 बरं. अरे वा 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 काजल, चांगली गोष्ट केली बरं का. हा पण कोण आहे, काय आहे? हा? आहे गरीब पण त्याला पण कोण नाही. हा म्हणलं की आपल्या इथं राहीन आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. बरं 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 नाही, छान 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 केलं ना, छान केलं तुम्ही. हा आयला आज मला बरं वाटलं. पुन्हा एकदा पाया पडा, पाया पडा. नांदा सौख्य बरे. वा 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 वा. हा काजल, एक काम कर आता घरामध्ये जा, काहीतरी गोडधोड करा. हा द्या पाहुणं, हे काढून तुझ्या हातात द्या बरं. हा द्या पोंडवल्या, त्या काढून तुझ्या हातात ते घे. हा आतमध्ये ठेवा. हा आणि त्यांना नंतर गरम पाणी करा, म्हणजे आंघोळ करतील, फ्रेश होतील. हा हो, तो पण आम्ही चालतंय. गप्पा मारतो. तो पण काय करायचं, हा. माझ्या त्या टेबलावर गोळ्या ठेवल्यात बघ, त्या हो. गोळ्या आणि पाणी मला पाठवून द्यायचं. हो. मी आवाज देईन तुला. हा आणि मस्त गोडधोड करा. जा हा. जा. चला जा, बाबा ते तिकडे. येते हा, आम्ही. हो हो हो. अरे वा वा वा. या पाहुणं बसा, इथं बसा, इथं बसा. हा हा आईला काय सांगू पाहुणं तुम्हाला. अहो असू द्या, असू द्या, आपल्या काही चालते चप्पल. नाही नाही, आज तुम्ही काय म्हणलंय, बरं वाटलंय. बरं पाहुणं, तुमचं नाव काय? माझं नाव अमोल आहे. अमोल, वा. हो. आणि तुम्ही राहायला कुठं असता सध्या? राहायला खालच्या वाडीला. बरं 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 बरं. बरं काय आता, काय सध्या नोकरी पाणी काय आहे का? नाही, काम करत होतो ना मी, बरं. कंपनीत कामाला होतो. बरोबर. मग ते आमच्या काजलला कसं काय तुम्ही ओळखता? ती कॉलेजला होती तेव्हापासूनची ओळख होती. हा आता मला आठवलं. हा. काजलला काही गुंडांनी छेडलं होतं तिला, त्यावेळेस वाचवणार काय ती म्हणली. हा तुम्ही तर नाही ना? मी अरे वा 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 वा. माणूस मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. वा वा वा. आनंद वाटला, हा. आनंद वाटला. बरं सध्या काय तुमच्या डोक्यात काय विचार आहे मग? काय नाही, आता काय नाही, व्यवस्थित सगळं, तुमची काळजी घ्यायची, सगळं मस्त. काजलनी सांगितलं असेल. हा, हा. परवा दवाखान्यात गेलो, हा. मला थोडा अटॅक आला होता. हा, हा. म्हणजे अटॅक म्हणण्यापेक्षा थोडी चमकच निघाली हा. तिच्या काळजीमध्ये. आजारीत ना. हा दवाखान्यात गेलतो, डॉक्टर सांगितलं दगदग करू नका. नाही, काळजी करीत जा तुम्ही पण स्वतःची. हो. काही जीवाची काळजी केल्यावरती बरोबर. ह्या उतार वयात होत्या त्या गोष्टी. वा वा, मला असाच नाच जावं पाहिजे होता बरं का. नाही तुम्ही नाच जावं नाही माझ्या, आता तुम्ही माझ्या मुलासारखे आहात. हा काळजी घ्या माझी. हा हा हा. मी आहे की तुमची काळजी घ्यायला, देवा नका काळजी करू. बरं वाटलं, बरं वाटलं. आता मी आनंदाने डोळे झाकाय मोकळं झालो बाबा. अहो काय डोळं झाकायचे आहेत. मला काय हा मस्त. आता हे पुढे उलट मी काळजी घ्यायला आहे, तुम्हाला काही अडचण येऊ देत नाही. मला नका काळजी करू. मला खरंच आनंद वाटला. एक काम करा, त्या टेबलावर गोळ्या ठेवल्यात, बर. पाणी आणि गोळ्या घेऊन या. हा आणि काही तिला मला गोड थोडं झाला असेल तर घेऊन ये. हो हा? हो हो चालतंय. ओके. हा. हो. येऊ का? हा. सुखाने राहा. देवा तुझा अनंत उपकार झाला रे माझ्यावर. एक प्रश्न मिटला, आता मी डोळं झाकायला मोकळा. रामकृष्ण. ए तिथंच थांब. काय आतमध्ये? त्या बाबांच्या गोळ्या घ्यायला आलतो. तू बाबांची काळजी करू नको, समजलं तुला? तुला ज्याच्यासाठी आणलं तू ते काम कर. हा पण त्यांना गोळ्या देणं गरजेचं आहे ना. ते मी बघन, माझे बाबा आहेत, गोळ्या द्यायच्या का नाही द्यायच्या ते मी बघणार. तुला ज्याच्यासाठी आणलं तू तेवढंच काम करायचं फक्त. समजलं का तुला? इथं घुसतं का तुझ्या? लई डोक्यावर बसायचा प्रयत्न करायचा नाही. हा आपण त्यांना गोळ्या देणं गरजेचं नाही. आवाज बंद. सांगितलं ना मी देईन म्हणून. चालतंय. चल जरी. आणि हो, इथले काम असते ना घरातले ते करायचे. बाबांच्या लय पुढं पुढं नाही करायचं. आणलंय ना थोडे दिवस तोपर्यंत राहा. चल जा, निघ. माणूस आहे, बाबांच्या गोळ्या न्यायच्यात म्हणा. हा बाबा आता बरं वाटतंय ना? वेळच्या वेळ जेवण करायचं मस्तपैकी. तुम्हाला काही अडचण असली ना, काही पण फक्त मला आवाज द्यायचा. अमोल मला हे पाहिजे, अमोल मला ते पाहिजे. मी तुम्हाला त्या दुसऱ्या क्षणाला मी तुमच्यापाशी असेल. अरे भाऊ तुझं लय उपकार झाले माझ्यावर. उपकार कशाचे? आज असं वाटतं बरं का, आणखी 100 वर्ष जगावं. बरं 100 वर्ष जगावं. आणि तुझ्यासारखा माणूस, तुझ्यासारखा देव माणूस कठीण आहे. काही जीव लागला असतो मला. वेळ गोळ्या द्यायचे म्हणा, पाणी, नाश्ता, जेवण, अगदी सगळे वेळ. खरंच परमेश्वर आणि तुम्हाला देवदूत म्हणून पाठवले, खरंच पाठवले. तुझ्या आयुष्यामध्ये खरंच बरं का जास्त आनंद झाला. पाणी आणू मला? नाही पाणी नको, पाणी नको.
नाही वाटते मला. माझं कर्तव्यच आहे, तुमची सेवा करणं ना हे माझं कामच आहे. हा? मी तुला एक सरप्राईज देणार आहे पण आता सांगणार नाही. काळजी घ्या, काळजी घ्या. बाबा हा मी आले. अगं काजल, आणि हे काय, हा कोण आहे? या परपुरुषाच्या हात घातलास तू? बाबा खरं तर हा माझा नवरा नाही, हा हा माझा बॉयफ्रेंड आहे आणि होणारा नवरा आहे. बॉयफ्रेंड होणार नवरा? हा मग हा कोण आहे? ए अमोल, अमोल हा नाही माझा नवरा. नाही, हे अमोल, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती रे. तू कोण आहेस काय? मला मला खरं सांग, माझी शपथ आहे, मी आत्ताच म्हणेल नाही तर. तू मला सांग खरं. बाबा असं काय म्हणतो? मग अगं माझ्या डोळ्यासमोर हा नवरा घेऊन आलीस. हा म्हणजे आता कोण आहे? हा तू कोण आहेस? कोण आहे तू? ए तो काम झालं ना, हा चल निघितो ना आता. तुझं काम झालं? ए, अमोल काय काय चाललंय काय? चाललंय का? मला अटॅक येईल रे अमोल. मला बाबा खरं सांग. शांत व्हा आधी, ऐकून घ्या. शांत व्हा. या सगळ्या प्रकरण करतेस तू, माझ्या जीवा येत नाही. शांत व्हा म्हणतेस. हा, तू शांत व्हा. बाबा 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 तुम्हाला सांगतो मी हा, हा, हा. काय झालं. मी कुठल्या कंपनीत काय कामाला नव्हतो. हा, बरं. मी ह्यांच्याकडे कामाला होतो. हा. मला 25-30 हजाराची गरज होती, म्हणून हे आले आणि मला म्हणले की तुला असं असं नाटक करावं लागेल. पण आहे कोण? याची भाषा मला नाही आवडली अजिबात. ही भाषा घाणेरडी तो म्हातारा काय बडबड करताय? ए तो झालं ना काम, निघ चल इथून. ए म्हातारा काय म्हणतोस? बाबा आहेत माझे. तेच ते तो बाबा काय म्हातारा काय एकच आहे ना. अरे नीट शब्द वापर. अमोल, अमोल ह्या माणसाचा शब्द आणि हा माणूस मला बरा वाटत आहे. हा कोण आहे? कोण आहे हा? काजल, हा कोण माणूस आहे? बाबा हे लग्न जरी खोटं असलं ना तरी मी तुमची सेवा मनापासून केली होती. खोटं लग्न केलं तुम्ही? या म्हातारा वयात खोटं फसवलं तुम्ही मला. बाबा मला इच्छा नव्हती तुम्हाला फसवायची, पण काय झालं, तुमची तब्येत वारंवार बिघडत चालली होती. तुमच्या मनासाठी मी लग्नाचं नाटक केलेलं, बाकी काही नाही. हा बोल, तू मला सांग खरं अजून काय? बाबा हा? खरंच मालकीनबाई सांगते ते खरं आहे. मालकीनबाई, म्हणजे तुमचं लग्न खोटं? तुम्ही सगळं खोटं होतं? सगळं खोटं होतं बाबा, तुमच्या तब्येतीमुळे मी लग्न खोटं केलं. हो का? ए आमले का रे, तू समजत नाही का एकदा सांगितलेलं? तू ग बस. लय झालं तुझं, लय झालं, लय ऐकून घेतलं. मी ह्या माणसाचं मन कसं दुखू शकत नाही. तुला एकदाच सांगतो, तू असशील मालक तुझ्या घरचा. तू माझा आवाज करतो का? तुझ्या नाही, तुझी ही कूटनीती आहे ना, त्यांच्या समोर आणणं माझं काम आहे. आणि तू ग, ज्या आज्यानी तुला बापाचं आईचं प्रेम दिलं आणि त्यांच्याबद्दल तू अशी भावना, त्याचं प्रेम तुझ्यावर नाही, तुझ्या पैशावर आहे. हे मी तुला आज सांगतो. आमल्या आवाज खाली कर. अरे थांबा रे, थांबा. अरे काजल, हा काय प्रकार लावलाय ग? हा माणूस कोण आहे? हा अरे का रे बोलतोय? अरे म्हातारा म्हणतोय मला. अमोल मला खरं सांग रे, काय ते प्रकार? खरं सांग बाबा नाहीतर मी बरं. तुम्ही नका सांगू, मी सांगते. बाबा ह्या मुलांनी ना मला फसवलं. माझे काही फोटो आहेत त्याच्याकडं, त्याच्यामुळे तो मला सारखी धमकी द्यायचा की ते फोटो मी तुझ्या बाबाला दाखवन, तू मला पैसे दे, मला 2 लाख दे, 3 लाख दे, सारखं त्याचं चालू असायचं. मग तुमची पण तब्येत खराब होती हे मी तुम्हाला सांगूच शकत नव्हते, म्हणून मी एक खोटे लग्न करायचा निर्णय घेतला. ए तुझ्यावर कोण प्रेम करताय? माझं फक्त पैशामध्ये प्रेम होता. अरे तुझी लायकी कळली रे मला, काय तुझी लायकी ती. आवाज खाली करा. आवाज खाली कर, काय मी एक काना खाली देईन तुझ्या. ऐका, तू मला आल्यापासून जरा बेकार माणूस. अमोल त्याला पहिल्यांदा बाहेर काढ, त्याला पहिल्यांदा घालव त्याला. चालव. असला मालक तुम्हाला त्याची काय घेऊन देत नाही. काय काजल, तू फार चुकीचं केलं, फार चुकीचं केलं.